नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आजची तारीख काय? थांबा जरा 1 मिनिट। 9 तारीख आहे आजची आणि मी 12:15 बरोबर लॉग इन केले। घरातच आहे। जातो खाली, बॅग वगैरे भरतो आणि भेटूया दिवसाच्या पहिल्या ऑर्डरमध्ये। पहिलीच ऑर्डर लागली आहे। मला लोकेशन इथली दाखवतोय, पण माझा मित्र बोलला, फोनवरती होतो आम्ही, तो बोलला की त्या साईडला तो छपरा दिसते आहे, गाडीचा जस्ट पाठवून छपरा आहे ना, तो वाला हे आहे। पण ॲटलिस्ट कस्टमरने फोन तर उचलायला पाहिजे, फोनच उचलत नाही कस्टमर यार। पहिलीच ऑर्डर आहे, दिवसातली पहिलीच ऑर्डर आहे आणि पहिल्याच ऑर्डरमध्ये असा लफडा। रिटर्न दिली ऑर्डर, माझा फायदा झाला तसं बघायला गेलं तर, पण ठीक आहे यार। कॉमन सेन्सची गोष्ट आहे, तुम्ही ऑर्डर करताय ॲटलिस्ट फोन तर उचला। लोकेशन चुकीची होती, पण मला मित्र बोलला की थोडं पुढे गेलात ना रॉंग साईडनी तर तू बरोबर असेल, पण फोनच उचलत नाही यार। ये मौसम की बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही करूंगे। यो तिसरी ऑर्डर, पहिली ऑर्डर आली लागली, कॅन्सल झाली, रिटर्न लागली, 2 ऑर्डर काउंट। तिसरी ऑर्डर ही खारघरमध्ये, तिथूनच त्याच रेस्टॉरंटमधून ऑर्डर कॅन्सल झाली आणि इथली लागली। आता मी खारघर सेक्टर 10 मध्ये आहे। इधर ही दिख गया, लेकिन वहाँ से पंक्चर नहीं है ना? जग लगा ना, जग लगा ना। निकल रही हवा उधर से। हाँ है ना, वो भी पंपर है, वो भी है। बहुत पंक्चर है ना। इसमें फ्यूल डाल के चलाओ, इसमें 4-5 पंक्चर है। गाडी झाली पंक्चर, 5 पंक्चर आहेत। आता बघा, काम करायचं आहे तर मग थोडा खर्च करावाच लागतो। 350 रुपयाची ट्यूब टाकून घेतो आहे। त्याला बोललो की बाबा तो ट्यूब टाक, मी कस्टमरचा ऑर्डर डिलिव्हर करून येतो। जास्त काय नाही, 550 मीटर होती, म्हणजे अर्धा किलोमीटर वॉक आहे। वॉकचा काय घंटा फरक पडत नाही, वेळेवरती डिलिव्हर झालेलं बरं। तर आता आज तर जाऊ दे, 1-2 दिवसामध्ये टायरच डायरेक्ट नवीन टाकतो, MRFचा टायर टाकतो। आणि पावसाळ्यामध्ये यार छोटे मोठे पंक्चर होत राहतात, ते तर ठीक आहे। बारीक आणि एवढा मोठा खिळा घुसला आहे, लिटरली एवढा मोठा। व्हिडिओमध्ये पण दाखवला आहे, पण तो आला आहे की नाही मला नाही माहिती, पण तो खिळा घुसला आहे। ठीक आहे, डोंट वरी, इट्स पार्ट ऑफ गेम। ऑफलाईन झाले 15 मिनटासाठी, जेणेकरून 15 मिनटं ऑर्डर नाही आली पाहिजे। आणि पंक्चरवाल्याकडे पण काही गर्दी वगैरे काय नाही, तो फटाफट तो आपलं काम करून देईल। आणि मी बऱ्यापैकी कॅश पण कॅरी केली आहे, 700-800 रुपये कॅश कॅरी केली आहे। तर ठीक आहे, इथे एक ऑर्डर लागली आहे पाठीमागं, बेक फॉर मी। फ्रेश केक आहे, केक अजून रेडी नाही आहे आणि या भर पावसामध्ये केक घेऊन जायचं आहे कळंबोलीमध्ये। तर मला आलं आहे टेन्शन थोडा, कारण फ्रेश केक ऑलवेज रिस्की। आणि बाईकमध्ये म्हटलं त्यांनी ब्रेक जरा जास्तच टाईट केला आहे, तर ब्रेक दाबल्यावरती गाडी पूर्ण जागेवरच थांबते। त्याला लूज करायला लागेल, मी पण चेक नाही केलं, मला वाटलं होऊन जाईल लूज, पण नाही झाला। पहिले मी कळंबोलीमधून खारघरला गेलो, खारघर बोलला चल कळंबोलीमध्ये जा, आईच्या कावर माझी गाडी, अच्छा हां तिकडेच लावली आहे। कळंबोलीमध्ये राहण्याचं एकच डिसएडव्हांटेज आहे, म्हणजे ऑर्डरसाठी
कारण इथे ना हे रेंज सर्च देतच नाही आहे भाई. पब्लिकचे म्हणजे आमचा ग्रुप आहे झोमॅटोचा, तर तिथे अक्षरशः डिस्कशन चालले रेंज सर्च भेटत नाही, रेंज सर्च भेटत नाही, असं तसं. कळपोलीचं नाही ॲक्च्युअली पनवेलमध्ये पण रेंज सर्च पोरांना भेटत नाही आहे यार. असं नका करूयात. तो रेंज सर्च याच्यासाठीच पब्लिक म्हणजे कम्युनिटीमधले पोरं आहेत ना दिवस रात्र मेहनत करत असतात. कारण रेंज सर्च कधी कधी एवढा भेटतो ना, तर काल जर मी खरं सांगायला गेलो तर काल माझा रेंज सर्च होता 350 रुपये. म्हणजे पर ऑर्डर 20-20 रुपये भेटायचे. असं करता करता 350 रुपये रेंज सर्च झालेला. तर तुम्ही समजू शकता की रेंज सर्चची इम्पॉर्टंट किती आहे. आणि पाऊस पडतो आहे, असं पण नाही की पाऊस नाही पडत आहे. पाऊस पडून पण जर रेंज सर्च भेटत नसेल ना तर मग काय फायदा काय. रेंज सर्च इट्स बेनिफिट फॉर झोमॅटो रायडर्स. आजच्या गावात काय इंग्लिश. पाऊस थोडासा थांबला आहे काय, लगेच एक ऑर्डर लागली. म्हणजे ऑर्डर तर मगाशीच लागली होती, त्याला रेंज सर्च भेटला. पण आताच्या ऑर्डरला रेंज सर्च नाही भेटला. पाऊस थांबला आहे ना, कंपनी बोलली थांब 5-10 मिनटं थांबते, आमचा पण जरा प्रॉफिट होईल है ना. जायचं कुठे. द क्राऊन सेक्टर 15 खारघर. द बँगल असं काहीतरी नाव आहे. मित्रांनो पाठी DJ वडापाववाला आहे, तिथली ऑर्डर लागली आहे. पण माझी ऑर्डर काय अजून रेडी झाली नाही. म्हणजे पॅटी बनल्यात नाही अजून, पॅटी बनतात. लोकलच ऑर्डर आहे. 1.7 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 3 किलोमीटरचा ड्रॉप आहे. रेंज सर्च भेटला आहे आणि पाऊस गेला. असं झालं तर काय वाटत नाही. चला आम्ही ऑर्डर घेऊन जातो आणि तेवढा नेमका पाऊस येतो, मग प्रॉब्लेम होतो. मिल्ला ऑर्डर मिल्ला. चला जाने का. अरे ऑर्डर पिकअपच नाही केली मोबाईलमध्ये. अरे सेक्टर 35मध्ये जायचं आहे. निक नावाचा कस्टमर आहे, निक. चलो 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 चलो. हे जे कस्टमर होते भाई ऑनलाईन पेमेंट प्रोसेसिंगमध्ये होता आणि दरवाजा लावून घेतला. मी सर दिखाओ पेमेंट सक्सेसफुल का. एवढी पण काय घाई आहे यार. घाई तर आम्हाला असली पाहिजे, तुम्हाला घाई आहे. DJ वडापाव खातो तू, DJ वडापाव. ये त्या गावात चिखलांमध्ये पाय गयो आणि मी आता इथून चाललो आहे. आता मला असं वाटतं की सेक्टर 35मध्येच मला राहायला पाहिजे. ही जवळजवळ 4थी ऑर्डर असेल सेक्टर 35ची. अरे तेवढा लांबून यायला लागतो या झोमॅटो वाटतं. वाय एवढे मोठे बोर्ड लावले, तिथं न्यूज लावलं असतं काय बिघडलं असतं काय. पण नाही, आम्हाला इथे ॲडच लावायची आहे, ती पण बिल्डिंगची. रौनक क्या बोलती पब्लिक. बोले तो हम तलुजा में है, तलुजा से पेंदरगांव का ऑर्डर लगेला है और ऑर्डर को बनने के लिए 10 मिनट का टाइम लगने वाला है दोस्तों. अबे हात कसले सफेद झालेत बघ मित्रांनो. रीचिंग होम नाही म्हणजे बिल्डिंग खाली आहे. आणि आजचा दिवस ठीकठाक होता, जास्त लांब पळवला नाही. हा म्हणजे खारघर सेक्टर 35 हिरानंदानी 6-7 किलोमीटर झालं, तरी पण गाडी 132.5 किलोमीटर झाली आणि अर्निंग पण एवढीच झाली आहे. मी सिम्पल सांगतो तुम्हाला, जेवढे किलोमीटर चालते ना त्याच्यामध्ये फक्त एक 0 लावत जा, ती आपली अर्निंग. ठीक आहे. स्क्रीनशॉट नाही दी काय का. नाही ना बाबा ना, स्क्रीनशॉट नाही. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो उद्याचं शेड्यूल सेम. आणि उद्या इन्सेंटिव्ह जास्त आहे तर उद्या आपण थोडा 12 तास काम करूया. आज आपण ऑटोमॅटिकली स्टार्ट झाली, मी काय केलं